महाराष्ट्रात मराठी सोडून हिंदी का बोलत आहात? माझा हिंदीला विरोध नाही, परंतु महाराष्ट्रात मराठी सोडून हिंदी कानावर आल्यावर त्रास होतो. हिंदी ही उत्तम भाषा आहे, परंतु हिंदी भाषा ही राष्ट्रीय भाषा नाही, असं ठाकरे म्हणाले. तसंच राज्यातील सर्व शाळांमध्ये 10वी पर्यंत मराठी भाषा सक्तीची करा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्रात सुरू असलेल्या विश्व मराठी संमेलनात राज ठाकरे बोलत होते. भाषेला विरोध नाही, भाषा उत्तम, पण हिंदी ही आमची राष्ट्रभाषा नव्हे. जशी मराठी भाषा आहे, जशी तमिळ भाषा आहे, जशी गुजराती भाषा आहे, जशी तेलुगू भाषा आहे, जशी इतर भाषा आहेत, तशी हिंदी ही एक भाषा आहे. या देशामध्ये राष्ट्रभाषेचा कधी निवाडा झालाच नाही. राष्ट्रभाषा म्हणून कुठचीही भाषा नेमली गेलीच नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या फक्त कॉरेस्पॉन्डंटसाठी म्हणून इंग्रजी आणि हिंदी ही एवढीच भाषा ठेवली, पण हिंदी ही राष्ट्रभाषा नव्हे. हे ज्यावेळेला मी बोललो, एक त्याला 15-20 वर्ष झाली, अनेक लोक माझ्या अंगावरती आले, आणि मग जेव्हा अंगावरती आले त्याच्यानंतर मी त्यांना गुजरात हायकोर्टाचा त्यांना मी कागद समोर ठेवला. आजही तुम्ही जर समजा गुगलवरती गेलात तर तुमच्या लक्षात येईल, हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नव्हे. भाषा उत्तम असली तरी मी अत्यंत कडवट मराठी आहे आणि माझ्यावर संस्कारच त्या प्रकारचे झालेत. महाराष्ट्रात मराठी शाळा बंद होत असताना अमेरिकेत सुरू होत आहेत. हे काही कमी आहे का? आपण आधी महाराष्ट्रामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या शहरांमध्ये मराठी सोडून हिंदी कानावर यायला लागतं, त्यावेळी त्रास व्हायला लागतो. हिंदी ही आमची राष्ट्रभाषा नव्हे. जशा इतर भाषा आहेत, राष्ट्रभाषा म्हणून कुठलीही भाषा नेमलेली नाही. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये संवाद साधण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी भाषा ठेवली. हे जेव्हा पहिल्यांदा बोललो तेव्हा अनेक लोक माझ्या अंगावर आले. तेव्हा मी गुजरात हायकोर्टाचा कागद समोर ठेवला. भाषा उत्तम असली तरी हिंदी राष्ट्रभाषा नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. 3 दिवस हा कार्यक्रम आहे. या 3 दिवसामध्ये मराठी या विषयावरती अनेक लोक तुम्हाला येऊन तुमच्याशी बोलतील, अनेक विषय सुचवतील. मराठीला पुढे कसं न्यायचं हे सांगतील. मी आता जो आपल्यासमोर उभा आहे, गेली अनेक वर्ष मी मराठी या विषयावरती मी बोलत आलो. मराठी या विषयावरती अंगावर केसेस घेत आलो. मराठी या विषयामध्ये मी जेलमध्ये गेलो, आपल्याच महाराष्ट्रात. मी आता म्हैसकर मॅडमला तेच सांगत होतो, मी अत्यंत एक कडवट मराठी आहे. आणि माझ्यावरती संस्कारच त्या प्रकारचे झाले. आजोबांचे पुस्तका रूपातनं झाले, बाळासाहेबांचे माझ्या वडिलांचे झाले, महाराष्ट्रातल्या इतक्या अनेक बुजुर्ग लोकांचे झाले. आणि महाराष्ट्र ही काय ताकद आहे ही जशी जशी मला समजत गेली तसा मी जास्तीत जास्त त्याच्या प्रेमात पडायला लागलो. मला आता जून महिन्यामध्ये मला अमेरिकेला बृहन महाराष्ट्र मंडळ अमेरिका यांनी मला आमंत्रित केलेलं आहे. मला त्यांच्यात अध्यक्ष मला इथे भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही महाराष्ट्र मंडळातर्फे आम्ही अमेरिकेमध्ये अनेक 100 शाळा काढल्या आहेत. महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद होत असताना अमेरिकेमध्ये मराठी शाळा सुरू होत आहेत, हे काही कमी आहे का? मला असं वाटतं की आपण पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. जगभरामध्ये मराठी माणूस पसरलेला आहे, वेगवेगळ्या देशांमध्ये गेलेला आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच.
जेवढा महाराष्ट्राचा विचार तुम्हाला इतर भाषांमध्ये आणि इतर लोकांमध्ये जेवढा तुम्हाला नेता येईल, पसरवता येईल आणि आपण किती श्रीमंत आहोत हे सांगता येईल हे कमीच. परंतु महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या शहरांमध्ये आज मराठी सोडून ज्या वेळेला मला कानावरती हिंदी ज्या वेळेला यायला लागते त्यावेळेला त्रास व्हायला लागतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, मुंबई.